नमस्कार, स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये। पिंपरी चिंचवड शहरात दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत। पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिनमध्ये निगडी येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर। आज स्वर्गीय दंतोपंत म्हसकर सभागृह निगडी येथे नगरसेविका सौ शर्मिलाताई राजेंद्र बाबर यांच्या विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सौ उमाताई खापरे आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे उपस्थित होते। या उपक्रमात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सावित्रीबाई फुले कन्या शाळा मोशी येथे दप्तर विना शनिवार उपक्रमांतर्गत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक डिजिटल पद्धतीने पार पडली। शिक्षिका अश्विनी सावळकर वाघमोडे यांच्या सॉफ्टवेअर आणि शिक्षक संदीप भालेकर यांच्या सहकार्याने ही पर्यावरणपूरक पेपरलेस मतदान प्रक्रिया विद्यार्थ्यांनीच राबवली। या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी निवडणूक अर्ज, प्रचार, आचारसंहिता आणि मतदान अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या भूमिका निभावत लोकशाही प्रक्रिया प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी अनुभवली। PMPML ने शनिवार रविवार सुरू केलेल्या नव्या ACE बस सेवेमुळे पुण्याहून लोणावळ्यापर्यंत फक्त 500 रुपयामध्ये आरामदायक प्रवास शक्य झाला आहे। ही बस सेवा स्वारगेटहून सकाळी 9 वाजता सुटून भुशी डॅम, सनसेट पॉइंट, राजमाची गार्डन, लोणावळा मार्केट सारखी ठिकाणं फिरवून सायंकाळी 7 वाजता परत येते। बुकिंग PMPMLच्या वेबसाईटवर किंवा ऑफलाईन करता येणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक विभागाच्या 105 शाळांपैकी 3 शाळांच्या इमारती धोकादायक ठरवण्यात आल्या असून आजही त्या इमारतींमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जात आहेत। भोसरी, काळेवाडी व पठारेमळा येथील शाळा या यादीत आहेत। शाळांच्या स्ट्रक्चरल ऑडिट नंतर या इमारतींना धोकादायक घोषित करण्यात आलं होतं, पण अद्यापही अनेक ठिकाणी कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही। पिंपरी चिंचवड परिसरात प्रस्तावित रिंग रोडसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांशी समन्वय साधूनच निर्णय घेतले जाणार असल्याचं PMRDAचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले आहे। शेतकऱ्यांचे हक्क, अधिकार आणि त्यांच्या हिताची जाणीव ठेवूनच ही प्रक्रिया राबवली जाणार आहे। या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय। पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज।